मला अतिशय आनंद आहे की नागपूरची महाराष्ट्राची दिव्या देशमुख हिने बुद्धिबळाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि ग्रँड मास्टरचा खिताब देखील या ठिकाणी प्राप्त केलेला आहे। खरं म्हणजे किशोरवयीन अशी पहिली खेळाडू आहे की जिने या स्तराच्या चॅम्पियनशिप मध्ये या ठिकाणी भाग घेऊन ती जिंकली आहे। तसं तिने दुसऱ्यांदा याच्यामध्ये भाग घेतला। यापूर्वी देखील तिने भारताकरता अनेक मेडल्स जिंकलेले आहेत। वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारची कामगिरी ही तिने केलेली आहे। जवळपास 35 मेडल्स ही तिने जिंकलेले आहेत, त्यापैकी 23 गोल्ड मेडल आहेत। त्यामुळे एक अतिशय होतकरू खेळाडू म्हणून आपण तिच्याकडे पाहू शकतो। अर्थात तिने कोनेरू हम्पी यांना हरवलेला आहे, त्यांचंही मी अभिनंदन करतो। त्याही अतिशय चांगल्या खेळाडू आहेत। पण नागपूरकरांकरता आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेकरता एक आपली सुपुत्री ही या ठिकाणी अशा प्रकारे इतक्या कमी वयामध्ये ग्रँड मास्टर हा खिताबही मिळवते आणि जागतिक अजिंक्यपद मिळवते, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। महाराष्ट्र सरकारच्या वतीनं निश्चितपणे आम्ही त्यांचा सन्मान करू। शिवछत्रपती तिला यापूर्वी दिलेल्या राज्य सरकारने आता काही मोठ्या पारितोषिकाची घोषणा कारण की जागतिक स्तरावर निश्चितपणे त्यामुळे ज्यांनी आपल्या भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव मोठं केलेलं आहे अशा खेळाडूंचा उचित सन्मान झालाच पाहिजे। म्हणून मी आमचे सहकारी उपमुख्यमंत्री दोन्ही आणि क्रीडा मंत्री यांच्याशी चर्चा करून आणि कशा प्रकारे त्यांचा सन्मान करायचा हे आम्ही ठरवू। निश्चितपणे या संदर्भात जर काही नवीन योजना आखण्याची आवश्यकता असेल तर त्या आम्ही निश्चितपणे आखू। आपले खेळाडू ज्या खेळामध्ये उत्तम खेळत आहेत त्यांना योग्य मदत झाली पाहिजे, वातावरण तयार झालं पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न हा आपला निश्चितपणे असेल। सर, गेल्या 10 वर्षांमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतातील खेळाडूंमध्ये जे फरक पडलेला आहे, तर यावेळेस प्रथमच असं घडलंय की चायनाचे खेळाडू मागे होते आणि पहिल्या 2 स्पॉटसाठी भारतीय खेळाडू आपण काय? नाही, ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे की पहिल्या दोन्ही स्पॉटवर म्हणजे या स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळणारे दोन्ही खेळाडू या आपल्या भारताच्या खेळाडू होत्या, दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी। मला असं वाटतं ही पण आपल्याकरता अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणूनच जसं दिव्या देशमुख यांचा आपल्याला अभिमान आहे तसंच आपल्या दुसऱ्या खेळाडूचा देखील कोनेरूचा देखील आपल्याला निश्चितपणे अभिमान आहे। आणि आपल्या खेळाडूंनी इतर सगळ्या देशांना मागे टाकत आपल्याच 2 खेळाडू या अंतिम फेरीत पोहोचल्या किंवा फायनल खेळल्या, ही देखील मला असं वाटतं खूप महत्वाची गोष्ट आहे। हे फार मला असं वाटतं विलक्षण अशा प्रकारचं आहे, कारण इतक्या कमी वयामध्ये म्हणजे किशोरवयीन मुलगी फायनल पर्यंत पोहोचते आणि 19व्या वर्षी या ठिकाणी अशा प्रकारे एक महत्वाचं ज्याला आपण एक टुर्नामेंट म्हणू शकतो ती त्या ठिकाणी ती जिंकते, ही खूप महत्वाची गोष्ट आहे। देखिए, ये हमारे लिए बहुत ही खुशी की बात है कि हमारे महाराष्ट्र की अपने नागपुर की दिव्या देशमुख इन्होंने ये खिताब जीता है और अंतर्राष्ट्रीय जो चेस टूर्नामेंट है उसमें उन्होंने अपने ही देश की भारत की ही हम्पी कोनेरू इनको हराकर इस टूर्नामेंट को जीता है। मैं कोनेरू हम्पी का भी उनको भी बधाई देना चाहता हूं और ये विशेष है कि बहुत कम उम्र में इसको जीतने का काम उन्होंने किया है और इस उम्र में आते आते करीब 35 मेडल्स इससे पहले उन्होंने जीते हैं। तो एक प्रकार से बहुत ही अच्छी खिलाड़ी के रूप में हम लोग दिव्या देशमुख इनको देखते हैं।
वो महिलाओं में चौथी ग्रैंड मास्टर है और हम लोगों को निश्चित रूप से उनसे और भी बहुत सारी अपेक्षाएं हैं। इसलिए हम लोग महाराष्ट्र सरकार की ओर से उनका निश्चित रूप से सम्मान करेंगे। सर, पहली बार ऐसा देखा गया कि गोल्ड और सिल्वर भारत को मिला है। जी, ये भी मैं ऐसा मानता हूं कि एक नए भारत की परछाई हमको इसमें देखने को मिलती है, क्योंकि पिछले 10 वर्षों में मोदी जी के नेतृत्व में जिस प्रकार से खेल और खिलाड़ियों को बढ़ावा दिया गया है, तो सारे टूर्नामेंट्स में, चाहे वो नेशनल लेवल के हो, इंटरनेशनल लेवल के हो, हर जगह हमारे खिलाड़ियों को अच्छा एक्सपोजर मिल रहा है और विशेष रूप से अंतर्राष्ट्रीय स्तर पर हमारे खिलाड़ी ये बहुत अच्छा परफॉर्म कर रहे हैं। हम देख सकते हैं ओलंपिक्स में, एशियाड में या कॉमनवेल्थ गेम में या फिर वर्ल्ड कप में, हर जगह हमारे खिलाड़ियों का एक बोलबाला दिखाई पड़ता है, एक अच्छा उनका परफॉर्मेंस दिखाई पड़ता है। तो मुझे लगता है ये हमारे लिए, देश के लिए बहुत अच्छी बात है। उनके परिजनों से बात की, उनका ऐसा कहना है कि समय समय पर प्रधानमंत्री जी, महाराष्ट्र के मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी का व्यापक सपोर्ट था, जिस वजह से परिवार में भी ज्यादा उत्साह रहा है। ये बिल्कुल, ऐसे होनहार खिलाड़ियों को सपोर्ट करना, ये मैं ऐसा मानता हूं कि एक प्रकार से हमारी जिम्मेदारी भी है और आगे भी ऐसे जो होनहार खिलाड़ी है उनको जितना सपोर्ट हम कर सकते हैं हम करने की कोशिश करेंगे। राजकीय प्रश्न आहे, राज ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून त्यांनी लोकसभेमध्ये दुबे, खासदार दुबे यांना धारेवर धरून त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। त्यांनी हे म्हटलं की तुम्ही या विषयावर बोलले, मात्र इतर 45 खासदार का म्हणताय? मला याच्याबद्दल काही माहिती नाही, त्यांनी काय पत्र लिहिलं हे मला माहित नाही, मला काही पत्र लिहिलं नाही त्यांनी, त्यामुळे मी ते काही वाचलं नाही। असं आहे की आतापर्यंत जी माहिती आहे त्यात ऑपरेशन महादेव मध्ये 3 आतंकवाद्यांना या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की जे जे भारताच्या विरुद्ध अशा प्रकारचा हल्ला करतील त्यांना या ठिकाणी भारत कुठे पोचवेल हे यातनं स्पष्ट झालेलं आहे। यापेक्षा जास्त माहिती माझ्याकडे देखील नाही, त्यामुळे ज्यावेळेस या संदर्भात काही अधिकृत घोषणा होईल त्यांच्या संदर्भात त्यावेळेस मी त्याच्यावर बोलेन। सर, इस तरीके से ऑपरेशन महादेव चलाया जा रहा है, घुसपैठ होती जा रही है, 3 आतंकवादियों को ढेर किया गया, बड़ी मात्रा में गोला बारूद भी बरामद किए गए। देखिए, लगातार हमारी सेनाएं और हमारे सिक्योरिटी फोर्सेस ये आतंकवादियों के खिलाफ ऑपरेशन चला रहे हैं और ये भी मैं ऐसा मानता हूं कि भारतवासियों के लिए एक महत्वपूर्ण घटना है कि ऑपरेशन महादेव के तहत 3 आतंकवादियों को मार गिराया गया है। जो भी भारत के खिलाफ लड़ाई करेगा और भारत में आतंकवाद फैलाएगा, हमारी सेना और हमारे फोर्सेस उनके साथ इसी प्रकार का सलूक करेंगे। असं आहे, मी दुपारी देखील बोललो की मला या संदर्भात कुठलंही राजकीय वक्तव्य करायचं नाही। शेवटी पोर्शे प्रकरणामध्ये आपल्याला कल्पना आहे की ज्या लोकांनी त्या अहवालामध्ये गडबडी केली त्यांना नोकरीतनंच काढून टाकलेलं आहे, त्यामुळे कोणीही गडबड करेल तर त्याच्यावर कारवाई होईल आणि तेव्हापासनं जे काही अहवाल आहेत ते योग्य आले पाहिजेत आणि वेळेत आले पाहिजेत, अशा प्रकारचा हा प्रयत्न त्या ठिकाणी विभागाचा आहे। आणि शेवटी एखादा अहवाल आधी आला, एखादा अहवाल नंतर आला, या गोष्टींवरनं मला असं वाटतं की याचं मूल्यमापन करता येत नाही। माझी अपेक्षा आहे की मीही याला राजकीय रंग देऊ इच्छित नाही आणि त्यांनीही विनाकारण याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये। त्यातनं मला असं वाटतं की कुठेतरी त्यांच्याकरताच ते योग्य दिसणार नाही।